भारताचे युरोपसोबतचे व्यापार संबंध EFTA करार आणि EU अमेरिकेच्या शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत आपले निर्यातीचे मार्ग विविधीकरण करण्यावरती भर देत आहे. युरोपीय देशांसोबतचे संबंध दृढ करणे हा याचाच एक भाग आहे. आपली जी निर्यात आहे ती प्रामुख्याने अमेरिकेकडे वळलेली आपल्याला बघायला मिळते, परंतु अमेरिकेच्या सध्याच्या भूमिकेमुळं ती आपल्याला त्याचं विविधीकरण करणं म्हणजेच वेगवेगळ्या देशांकडे ते वळवणं हे जास्त संयुक्तिक असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता सध्या युरोपकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. मग युरोपीय देशांसोबतचे संबंध दृढ करणे हा याचाच एक भाग आहे. भारत EFTA करार जो आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊयात. भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यातील व्यापार करार 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. EFTA मध्ये आइसलँड, लिक्टेनस्टाईन, नॉर्वे, स्वित्झर्लंड हे 4 देश सदस्य आहेत. या करारानुसार EFTA देश पुढील 15 वर्षात भारतात $100 अब्ज गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहेत. भारत आणि EU चर्चा बघा. भारत 27 सदस्य देशांच्या युरोपियन युनियनसोबत मुक्त व्यापार करारासाठी मासिक स्तरावर चर्चा करत आहे आणि यामध्ये उद्देश आपला जो आहे तो बाजार विविधीकरण म्हणजेच मार्केट डायव्हर्सिफिकेशन असं आपल्याला बघायला मिळतं. उद्देश अमेरिकेच्या बाजारावरील अवलंबित्व कमी करणे हा यामागील उद्देश आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण वस्तू निर्यातीपैकी 20% निर्यात एकट्या अमेरिकेत झाली होती. हिरे, कोळंबी आणि वस्त्रोद्योग यांसारख्या क्षेत्रांवर अमेरिकी शुल्कांचा मोठा परिणाम होत आहे.